आता बघा बँक मनीमध्ये आपण काय बघितलं, चेक बघितला, जे पेपर ऑर्डर आपण इश्यू करू शकतो, डिमांड ड्राफ्ट म्हणजे काय आपण काय केलं समजून घेतलं. आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक ऑर्डर. इलेक्ट्रॉनिक ऑर्डर म्हणजे तुम्ही जे ऑनलाईन सगळे पेमेंट करता, हे सगळ्या कशामध्ये येणार, बँक मनी जनरेट झाला, तुमच्या अकाउंटवर पैसे असेल तर तुम्ही काय करणार, ऑनलाईन ट्रान्सफर करणार. ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, एक सिस्टम आहे बघा. इलेक्ट्रॉनिक ऑर्डर समजून घेण्याच्या आधी CBS कोर बँकिंग सोल्युशन, CBS म्हणजे काय, तर अशा प्रकारचा एक वेब प्लॅटफॉर्म असतो प्रत्येक बँकाचा. तिथं काय केलं जातं, सेंट्रलाइज त्या बँकेचा काय केला जातो, डाटा काय केला जातो, स्टोअर करून ठेवला जातो. त्याला म्हटलं जातं काय, कोर बँकिंग सोल्युशन. म्हणजे एक प्रकारे वेब प्लॅटफॉर्म आहे आणि ह्याच्यावर काय केलेलं आहे, प्रत्येक बँक असेल, RBIचा त्यांचा सेंट्रलाइज डाटा असेल, तिथं काय केलं जाईल, स्टोअर वगैरे करून, म्हणजे एक प्रकारे डाटा मॅनेजमेंटचं काय केलं जातं, काम केलं जातं या कोर बँकिंग सोल्युशनमध्ये. मग ह्याच्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरले जातात. ह्याच्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरले जातात. जसं फिनॅकल आहे. फिनॅकल हा कुणाचा आहे, आपलं फिनॅकल फिनॅकल सॉफ्टवेअर बँकेमध्ये वापरला जातो. परत कोणता, बानसीएस हा सॉफ्टवेअर कुठं जातात वापरला जातो, कोर बँकिंग सोल्युशनसाठी बँकेमध्ये वापरला जातो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे RBI जो वापरतो तो ई कुबेर नावाचा सॉफ्टवेअर वापरतो. ई कुबेर नावाचा सॉफ्टवेअर हा कोण वापरतं, RBI हा. आणि फिनॅकल आणि बानसीएस हे दोन सॉफ्टवेअर वाईडली कुठे यूज केले जातात, बँकेमध्ये काय केले जातात, यूज केले जातात. कशासाठी, त्या बँकेचं डाटा मॅनेजमेंट वगैरे सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी. आता मग हे ई कुबेरवर बघा, तुम्हाला रेपोमध्ये पैसा पाहिजे असेल, MSF मध्ये पाहिजे असेल बँकेला, तर हे सगळं ई कुबेर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सगळं काम चालतं. जो ई कुबेर ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर, हे RBIच्या. आता इलेक्ट्रॉनिक ऑर्डरमध्ये डिजिटल पेमेंट सिस्टम आपण बघत असताना ह्याच्यामध्ये तुम्ही जे पेमेंट करता हे कसं करता, रिअल टाईममध्ये, ऑन द स्पॉट. डिजिटल पेमेंट सिस्टम बघत असताना दोन प्रकारे पेमेंट केलं जातं. एक आहे ते रिअल टाईम म्हणजे लगेचच्या लगेच, आणि दुसरं आहे ते म्हणजे डिले. एका ठराविक कालावधीनंतर जे पेमेंट केलं जातं त्याला डिले पेमेंट म्हणतो आपण. मग रिअल टाईममध्ये पेमेंट केलं जातं आणि दुसरं कोणतं, डिले बी केलं जातं. जे रिअल टाईममध्ये केलं जातं ते कशा सहाय्याने केलं जातं बघा, RTGS, आणि दुसरं आहे ते IMPS. काय आहे ते आपण सगळं समजून घेणार आहोत. डिले पेमेंट केलं जातं नेफ्ट, दुसरं आहे नॅशनल इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस NECS, तिसरं आहे नाच. यांनी काय केलं जातं, डिले पेमेंट केलं जातं. तर कशा प्रकारे बघा, RTGS ही सिस्टम RBI ऑपरेट करतो, IMPS ही NPCI नावाची संस्था ऑपरेट करते, नेफ्ट RBI ऑपरेट करतं, NECS RBI ऑपरेट करतं, नाच ही NPCI नावाची संस्था काय करते, ऑपरेट करते. RTGSचा रॉंग फॉर्म रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. IMPSचा लॉंग फॉर्म इमिडिएट पेमेंट सर्व्हिस. इमिडिएट पेमेंट सर्व्हिस. नेफ्टचा लॉंग फॉर्म नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. नॅशनल NECSचा नॅशनल इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस. नाचचा नॅशनल ऑटोमॅटेड क्लिअरिंग हाऊस. ही कशात झाला, नाचचा लॉंग फॉर्म झाला. आता बघा, नाच आणि NECS ह्याचा वापर कुठे केला जातो बघा. NECS आणि नाच डिले पेमेंटसाठी, म्हणजे ठराविक कालावधीनंतर पेमेंट करण्यासाठी वापर केला जातो. कोणती सिस्टम, NECS आणि नाच.
ही सिस्टम अशा NECH कोण ऑपरेट करतंय? RBI. नाच कोण करतंय? NPCI नावाची संस्था. आता NECH मध्ये काय केलं जातं बघा, आणि नाचमध्ये जे कामगारांचा महिन्याला पगार द्यायचा असेल, डिश टीव्हीचा महिन्याला रिचार्ज करायचा असेल, बरोबर, आपोआप तुमच्या अकाउंटवरून काय होणार? पैसे कट होऊन जाणार. मग हा कामगारांचा मंथली पेमेंट असेल, परत इलेक्ट्रिसिटीचं बिल येतं, हे महिन्याला तुमच्या अकाउंटवरून काय होणार? कट होऊन जाणार. म्हणजे हे तर जी सिस्टम वापरली जाते ते कोणती वापरली जाते? नॅशनल इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस किंवा नॅशनल ऑटोमॅटेड क्लिअरिंग हाऊस. म्हणजे एका ठराविक कालावधीनंतर जे तुम्हाला पेमेंट करायचं आहे, ठराविक महिन्याला म्हणा, हप्त्याला म्हणा, किंवा 2-2 महिन्याला, ह्याच्यामध्ये काय केलं जातं? ही सिस्टम वापरली जाते कोणती? नॅशनल इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस आणि नॅशनल ऑटोमॅटेड क्लिअरिंग हाऊस. ही नॅशनल ऑटोमॅटेड क्लिअरिंग हाऊस ही NPCI नावाची संस्था ऑपरेट करते आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस ही RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करते? ऑपरेट करते. दुसरी बघा आता IMPS, नंतर समजून घेऊ आपण. IMPS हे दोन बघितले आपण, नेफ्ट नंतर बघू आणि RTGS बी नंतर बघू आपण. त्याच्या आधी कोणती बघू? IMPS बघू. IMPS काय? इमिडिएट पेमेंट सर्व्हिस. तुमच्या मोबाईलमध्ये ॲप आहेत बघा, भीम ॲप आहेत, परत फोनपे आहे. हे सगळं कशावर ऑपरेट होतं? IMPS वर ऑपरेट होतं. आणि IMPS ला कोण ऑपरेट करतंय? NPCI ऑपरेट करतंय. म्हणजे फोनपे आहे, म्हणजे एक प्रकारे तुम्ही जर पैसे ट्रान्सफर करायचे असेल तर ते कसं? रिअल टाईम ऑन द स्पॉट ट्रान्सफर होतात. आणि तिथं जी सिस्टम यूज केली जाते ती कोणती आहे? IMPS सिस्टम यूज केली जाते. जे फोनपे, भीम वगैरे काय जे तुम्ही वापरता, SBI असेल, SBI बडी वगैरे, इथून कसं तुम्ही ऑनलाईन काय करू शकता? ऑन द स्पॉट पेमेंट ट्रान्सफर करू शकता. त्याच्यामध्ये जी सिस्टम यूज केली जाते ती IMPS नावाची काय केली जाते? सिस्टम यूज केली जाते, इमिडिएट पेमेंट सर्व्हिस. ही सिस्टम आहे ती 24/7 काय असते? चालू असते. तुम्ही कधी बी काय करू शकता? पैसे ट्रान्सफर करू शकता. ओके, हे झालं IMPSच्या बाबतीत. आता RTGS आणि दुसरं कोणतं? नेफ्टच्या बाबतीत काय? RTGS काय म्हटलंय? रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट, ऑन द स्पॉट तुम्ही पेमेंट ट्रान्सफर करू शकता. नेफ्ट काय आहे? नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, ऑन द स्पॉट पैसे तुम्ही काय करू शकत नाही? ट्रान्सफर करू शकत नाही. कसं? डिले पेमेंट ट्रान्सफर करणार. कसं? ठराविक कालावधीनंतर काय केलं जातात? पैसे ट्रान्सफर केले जातात. आता इथं त्याच्या आधी बघा, IMPS मध्ये जे तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता ते मॅक्झिमम 10 लाख, आपलं 2 लाखापर्यंत ट्रान्सफर करू शकता. IMPS मध्ये IMPS मध्ये जे ट्रान्झॅक्शन केलं जातं ते मॅक्झिमम 2 लाखापर्यंत केलं जातं. आणि आता इथं बघा नेफ्ट आणि दुसरी कोणती? RTGS. नेफ्टमध्ये जे सेटलमेंट होतं ते दर अर्ध्या तासाला होतं, दर अर्ध्या तासाला. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरमध्ये जे सेटलमेंट केलं जातं, जे काय असेल तुमचं, ते कधी? दर अर्ध्या तासाला केलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही नेफ्ट जी आहे ही पहिली फक्त RBIचं ज्यावेळेस वर्किंग आवर असायचे ना त्यावेळेस चालू असायचे. म्हणजे वर्किंग डे आणि वर्किंग आवरमध्ये, म्हणजे RBIचं 5 दिवस वर्किंग डे आहेत आणि वर्किंग आवर काय असेल तो. परंतु आता ही 2019-20 पासून ही बी नेफ्ट ही सिस्टम आहे 24/7 काय केलेली आहे? चालू केलेली आहे. म्हणजे आता ही नेफ्ट ही तुम्हाला नेफ्टवर तुम्ही कधीही काय करू शकता? पैसे ट्रान्सफर करू शकता. आणि नेफ्टवर जी फी लागत होती ती फी बी काय करण्यात आहे? आता काय करण्यात आलेले? बंद करण्यात आलेले. आता कसलीही नेफ्ट करताना तुम्हाला फी सुद्धा काय करणार नाही? RBI चार्ज करणार नाही. RTGS बघा, RTGS तुम्हाला ऑन द स्पॉट पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी RTGS रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट ही सिस्टम वापरली जाणार. आणि ही सिस्टममध्ये बघा, ही सिस्टम 24/7 चालू नाही. ही सिस्टम जी आहे RTGS नावाची, ही सिस्टम फक्त RBIचं जे वर्किंग आवर आणि वर्किंग डे आहेत ह्याच कालावधीमध्ये फक्त काय करणार? चालू राहणार. रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. ह्याच्यामध्ये जे तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंटमध्ये बी आणि नेफ्टमध्ये बी. नेफ्टमध्ये जे पैसे ट्रान्सफर केले जातात ते मॅक्झिमम किती? 10 लाखापर्यंत काय करू शकता? तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता. IMPS मध्ये मॅक्झिमम किती? 2 लाखापर्यंत. आणि RTGS मध्ये जे पैसे ट्रान्सफर केले जातात ते 2 लाख ते 2,000 करोडपर्यंत. 2 लाख ते 2,000 करोडपर्यंत जे पैसे ट्रान्सफर केले जातात ते कशामध्ये? RTGS मध्ये ट्रान्सफर केले जातात. आता ह्याच्यामध्ये ज्यादा काय, आणि ह्याच्यामध्ये RTGS मध्ये जी फी लागत होती ती आता फी काय करण्यात आलेली? बंद करण्यात आलेली 2019-20 पासून. हे झालं सगळ्या डिजिटल पेमेंट सिस्टम कशी? रिअल टाईममध्ये आणि डिलेसाठी. रिअल टाईम बी तुम्ही काय करू शकता? हे म्हणजे एक प्रकारे रिअल टाईममध्ये बी तुम्ही पेमेंट करू शकता आणि डिलेसुद्धा करू शकता. आता जे IMPS आहे, IMPS काय करतं? वेगवेगळे ॲपच्या सहाय्याने चाललं जातं, म्हणजे वेगवेगळ्या ॲपवर चाललं जातं. ह्या ॲप बनवून देण्याचं काम कोण करतं? ह्या UPI नावाचा प्लॅटफॉर्म आहे. ह्या UPI नावाच्या प्लॅटफॉर्मवर काय केले जातात? वेगवेगळ्या ॲप बनवून बनवल्या जातात. ह्या UPIचा लॉंग फॉर्म आहे युनिफाईड
पेमेंट इंटरफेस हे UPI 2016ला आणण्यात आलेलं आहे आणि हे UPI नावाचा प्लॅटफॉर्म आहे, हे ऑपरेट करतं NPCI नावाची संस्था आणि ह्या UPI वर काय केल्या जातात, वेगवेगळ्या काय करतं UPI काय करतं, जसं SBI SBI बडी बनवली, ॲक्सिसनी कुठली बनवली, ॲक्सिस पे, परत फोनपे आली वेगळी फ्लिपकार्टची, नंतर मग या सगळ्या वेगवेगळ्या ॲपच्या सहाय्याने काय केलं जातात, मग तुम्ही IMPS तिथून काय करू शकता डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफर करू शकता, किती 2 लाखापर्यंत. मग हा एक UPI प्लॅटफॉर्म आहे, कुणी बनवून दिलेला आहे, NPCI नावाच्या संस्थेने दिलेला आहे, त्याच्यावर ॲप बनवण्याचं काम केलं जातं. हे झालं थोडक्यात डिजिटल पेमेंट सिस्टमच्या संदर्भात. आता बघा NPCI नावाच्या संस्थेविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. NPCI काय, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही NPCI नावाची संस्था आहे. हिची स्थापना 2010ला करण्यात आली. NPCI नावाच्या संस्थेची ही स्थापना 2010ला करण्यात आली. वेगवेगळ्या 10 ज्या बँका होत्या वेगवेगळ्या, म्हणजे SBI असेल वगैरे, या वेगवेगळ्या 10 बँकांनी येऊन काय केली, SBI नावाची स्थापना NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेची काय केली, स्थापना केली. आता ह्याच्यानंतर मग ह्या पहिल्यांदा 10 बँका होत्या, नंतर भरपूर बँका वाढल्या, त्यांचं शेअर वगैरे तिथं भरपूर वाढले गेले, म्हणजे बाकीच्या बँकांनी सुद्धा काय केलं, स्पॉन्सर केलं, पण सुरुवातीला 10 बँकाच फक्त होत्या. मग NPCI नावाची नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाल्यानंतर ही एक ना नफा ना तोटा या तत्वावर काम करते आणि एक ऑनलाईन डिजिटल पेमेंटला काय करण्याचं, प्रमोट करण्याचं, म्हणजे डिजिटल पेमेंटच्या संदर्भात ज्या काय गोष्टी आहेत त्या बघण्याचं काम कोण करतं, ही NPCI नावाची संस्था करते. बँकांना मदत असेल हे बी काय करते, NPCI नावाची संस्था काय करते, करण्याचं काम करते. आता बघा NPCIची स्थापना वगैरे झाली. NPCI भरपूर काय चालवतं, मी सांगितलं काय काय चालवत होतं, चेक ट्रंकेशन सिस्टम NPCIच बघतोय. नंतर काय बघितलं मी सांगितलं, दुसरी कोणती गोष्ट, IMPS साठी बी कोण आहे, NPCI आहे. नाच बी कोण करतंय, आपलं नाच बी कोण चालवतंय, NPCI नावाची संस्था आहे. UPI प्लॅटफॉर्म बी कोणाचा आहे, NPCI नावाच्या संस्थेचाच आहे. मग ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काय गोष्टी आहेत का, ह्याच्या व्यतिरिक्त बी गोष्टी आहेत NPCI नावाची संस्था चालवते, ते म्हणजे आधार एनेबल पेमेंट सिस्टम. आधार एनेबल पेमेंट सिस्टम, आधार एनेबल पेमेंट सिस्टम ही बी कोण चालवतं, NPCI नावाची संस्था चालवते. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, जे स्कॉलरशिप असेल, गव्हर्नमेंट काय करतं, त्यांची स्कॉलरशिप असेल, मनरेगा कामगार असतील, मनरेगाचे काय असतील, कामगार असतील, त्यांचा पगार असेल, मनरेगा कामगारांचा पगार झाला. परत आणखी दुसऱ्या कोणत्या दुसरे काय, म्हणजे हे जे सगळे जे आहे स्कॉलरशिप, मनरेगा कामगारांचा पगार वगैरे, गव्हर्नमेंटला LPGची सबसिडी द्यायची असेल गव्हर्नमेंटला, तर ह्याच्या वेळेस जी सिस्टम यूज गव्हर्नमेंट करतं ती कोणती, आधार एनेबल पेमेंट सिस्टम. दुसरी एक NPCI चालवते, लक्षात असू द्या फक्त, ही काही एवढी ही नाही. भारत बिल पेमेंट सिस्टम म्हणून एक आहे, ही बी BBPS, ही बी कोण चालवतं, NPCI. इथं बी मंथली युटिलिटी बिल वगैरे करण्यासाठी ही बी सिस्टम काय केली जाते, यूज केली जाते. दुसरी आहे ती म्हणजे नॅशनल फायनान्शियल स्विच, नॅशनल फायनान्शियल स्विच NFS, हे बी कोण चालवतं, NPCI नावाची संस्था चालवते. आता बघा नॅशनल फायनान्शियल स्विचमध्ये काय आहे, सपोज हे एक काय आहे, आपण म्हणतो ATM कार्ड आहे, ATM मशीन आहे. ATM मशीनमध्ये तुम्ही काय करता, ट्रान्झॅक्शन करता डेली काय असेल ती. इथं तुम्ही SBIचं बी वापरू शकता, ॲक्सिस बँकचं बी वापरू शकता, कोणत्याही बँकचं. मग हा सगळा डाटा जातो कोणाकडं, NFSकडे जातो. NFS कोण ऑपरेट करतंय, NPCI नावाची संस्था NFSला काय करते, ऑपरेट करते. मग हा ATMवरचा सगळा डाटा कोणाकडे गेला, नॅशनल फायनान्शियल स्विचकडे गेला. मग हे काय करणार, शॉर्ट आउट करणार की जरी ATM SBIचं असलं तरी या कार्ड तुम्ही सगळ्या बँकेची इथं यूज केलेले आहेत. मग ॲक्सिसचा कोणता डाटा, SBIचा कोणता आहे, ICICIचा कोणता आहे, म्हणजे प्रत्येक बँकेकडे त्याचा आपापला डाटा काय करण्याचं, पाठवण्याचं कोण काम करतं, हे NFS स्विच करतं, नॅशनल फायनान्शियल स्विच. हे समजलं NFS विषय थोडक्यात. आणि ह्याला ऑपरेट कोण करतं, NPCI नावाची संस्था.
नंतर भीम ॲप आणण्यात आली 2016ला. भीमचा लॉंग फॉर्म काय? भारत इंटरफेस फॉर मनी. भारत इंटरफेस फॉर मनी. भीम ॲप तुम्ही सगळे जवळजवळ बरेच जण वापरत बी असतील. या भीम ॲपवरून काय केलं जातं? ऑनलाईन पेमेंट काय करू शकता तुम्ही? ट्रान्सफर करू शकता. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही स्कॅन बी करू शकता. QR स्कॅनच्या सहाय्याने बी तुम्ही काय करू शकता? ट्रान्सफर करू शकता. तुम्ही मोबाईल नंबर असेल वगैरे तर भीम ॲपवर वगैरे या भीम ॲपच्या सहाय्याने ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी ही भारत इंटरफेस फॉर मनी ही ॲप आणली. ही नंतर दुसरी गोष्ट, भारत इंटरफेस फॉर मनी झालं, भीम ॲप झालं. नंतर भारत QR कोड आणण्यात आला. ह्याच्यामध्ये बघा, तुम्ही ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी *99# हा सुद्धा USSD नंबर काय असतो? तुम्ही ज्या आता भीम ॲप कुठं अँड्रॉइड मोबाईल असेल, ॲपलचा फोन असेल, ह्याच्यावर तुम्ही यूज करू शकता. परंतु जिथं असा साधा मोबाईल आहे, नोकियाचा साधा मोबाईल वगैरे आहे, अशा मोबाईलवर तुम्हाला काय करावं लागेल? अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी डेटा USSD नंबर म्हणजे *99# दाबून काय करणार? तुम्ही पेमेंट करणार. म्हणजे पेमेंट करता येऊ शकतं. ती प्रोसेस वगैरे काय आहे ते आपल्यासाठी एवढं हे नाही. नंतर भारत QR कोड आला. भारत QR कोड. आता भारत QR कोड आहे, हे भारत QR कोडचं कोणचा? ही बी कोण करतं? NPCI नावाची संस्था. पहिला कसा असायचा? पेटीएमचा वेगळा QR कोड, या परत आणखी वेगवेगळ्या बँकांचा काय असायचा? वेगवेगळा QR कोड असायचा, SBIचा. मग तुम्ही जर दुकानामध्ये गेला तर दुकानामध्ये सगळ्यांचं QR कोड, त्या दुकानदाराला बी सगळ्या तुमच्याजवळ जे ॲप आहे त्याचं QR कोड लावून बसायला टेन्शन हीच आहे ना. म्हणजे एक प्रकारे त्रासच आहे. QR कोड म्हणजे काय आपण म्हणतो? अशा प्रकारे QR कोड सगळेजण तुम्ही ऑनलाईन पेमेंट करत असाल, QR कोड सगळ्यांना माहीतच असेल. मग ह्या QR कोडमध्ये प्रत्येक बँकेचा, पेटीएमचा वेगळा, ह्या सगळ्यांचा वेगळा QR कोड ठेवणं म्हणजे एक प्रकारे, आणि तुम्हाला बी मोबाईलमध्ये प्रत्येक बँक SBIची ॲप ठेवायची, पेटीएमची ठेवायची, हे बी तुम्हाला कसं आहे? म्हणजे एक प्रकारे त्रासदायक आहे. मग काय केला? एकच QR कोड आणला. कोणता आणला? भारत QR कोड आणला. कोणत्या बी बँकचं तुमचं अकाउंट असून द्या, म्हणजे फक्त तुम्ही काय करू शकता? भारत QR कोडवर काय कोणत्या बँकचं तुम्ही अकाउंट असलं तरी तुम्ही काय स्कॅन करून त्याच्यावर तुम्ही काय करू शकता? पेमेंट करू शकता. हा भारत QR कोड बी कोणी आणला? NPCI नावाच्या संस्थेने आणला. परत रुपे डेबिट कार्ड. रुपे डेबिट कार्ड कधी? 2016ला आणलं. भारत QR कोड बी जवळ 2016लाच आणलेला आहे. भारत QR कोड आणि रुपेचं डेबिट कार्ड. आता हे रुपे डेबिट कार्ड आहे. रुपे हा काय आहे? जगातला 7वा पेमेंट गेटवे आहे. रुपे डेबिट कार्ड काय सर? रुपे जसं मास्टर कार्ड आलं, विजा आलं, तशा प्रकारे रुपे बी एक आहे जगातला 7वा पेमेंट. हे रुपे डेबिट कार्ड प्रधानमंत्रीची जनधन योजना आहे, त्याच्याबरोबर बी काय केलं जात होतं? त्याच्याबरोबर तुम्ही अकाउंट ओपन केलं तर रुपे डेबिट कार्ड सुद्धा तुम्हाला काय होतं? मिळत होतं. हे झालं कशाविषयी? तुमचं सगळं एकदम NPCI नावाच्या संस्थेने काय आणलं? नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. एक प्रकारे डिजिटल सिस्टमला प्रमोट करण्याचं काम कोण करतं? हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. नंतर बघा, कार्ड टेक्नॉलॉजी आहेत. कार्डच्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत. कार्डच्या टेक्नॉलॉजीमध्ये पहिलं मॅग्नेटिक कार्ड टेक्नॉलॉजी यूज केली जायची. मॅग्नेटिक कार्ड टेक्नॉलॉजी आहे ही 1960च्या आसपासची टेक्नॉलॉजी आहे. ह्याच्यामध्ये फ्रॉड वगैरे होण्याचे काय आहेत? चान्सेस जास्त असायचे. त्याच्यामुळे ही जी कार्ड टेक्नॉलॉजी आहे, मॅग्नेटिक कार्ड टेक्नॉलॉजी, आता RBIने काय केलेलं आहे? बंद केलेले आहे. आणि आता नवीन कार्ड तुम्हाला सगळ्यांना घ्यायला सांगितलं होतं. कोणतं? युरोपे प्लस मास्टर कार्ड प्लस व्हिसा. ही नवीन कार्ड टेक्नॉलॉजी आणलेली आहे, हे EMV नावाची. हे बी काय असून द्या, लक्षात असून. ही मॅग्नेटिक कार्ड टेक्नॉलॉजी पहिली होती, जे स्ट्रिप वगैरे असायची ती काय करण्यात आलेली? बंद करण्यात आलेली. आता कुठली आलेली? युरोपे मास्टर कार्ड व्हिसा. ह्याच्यामध्ये कसा इन्क्रिप्टेड डाटा वगैरे ठेवला जातो, ह्याच्यामध्ये इन्क्रिप्शनमध्ये हॅक वगैरे होण्याचे काय चान्सेस होते. ही झाली कार्ड टेक्नॉलॉजी बाबतीत. ATM विषय. ATMचा लॉंग फॉर्म काय? ऑटोमेटेड टेलर मशीन. ह्याच्यामध्ये प्रकार पडतात ATMचं. एक असतं बँक लेबल. जे बँक लेबल ATM असतं ते बँक स्वतःच चालवते. दुसरं असतं ब्राउन लेबल. जे ब्राउन लेबल ATM असतं ते बँक काय करते? कोणत्या ना कोणत्या कंपनीला काय करते? चालवण्यासाठी देते. एक प्रकारे आउटसोर्सिंग करते. त्या ATMला म्हटलं जातं ब्राउन लेबल ATM. तिसरं ATM असतं ते म्हणजे व्हाईट लेबल.
हे व्हाईट लेबल ATM असतं. ही नॉन बँक जे आहेत ना ते ऑपरेट करतात. जसं मुथूट फायनान्स गोल्ड कंपनी आहे, तिचं ATM कोणतं? व्हाईट लेबल ATM. मग हे व्हाईट लेबल ATM हे नॉन बँक कंपनी ऑपरेट करतात. ब्राऊन लेबल कुठं? बँक आउटसोर्सिंग करते. बँक लेबल स्वतः बँक चालवते. आणि हे ब्राऊन लेबलवर जे आउटसोर्सिंग केलं आहे त्यावेळेस बँकेचा लोगो असतो आणि जे कोणती कंपनी आहे ती. नंतर मायक्रो ATM असे ATM जसा दुर्गम भाग आहे, दुर्गम भागामध्ये काही ATMची वगैरे काय होत नाही, सुविधा होत नाही. मग बँकेचा एजंट जातो, हे छोटंसं एक ATM असतं ते घेऊन जातो तिथं बँकेचा एजंट आणि सांगतो बाबा तिथं काय थंब वगैरे घेत असेल त्या व्यक्तीकडून, पर्टिक्युलर व्यक्तीकडून, आणि त्या थंबच्या सह्याने वगैरे थंब वगैरे घेतल्यानंतर त्या थंबच्या सह्याने वगैरे मग तिथं मग त्याच्या अकाउंटवर पैसे जमा करायचे असेल तर अकाउंटवर पैसे जमा करू शकतो. परत आणखी काय तर एखाद्या योजनेचा, गव्हर्नमेंटची योजना असेल आणि त्या अकाउंटवर पैसे आलेले असतील तर ते पैसेसुद्धा तिथला व्यक्ती ग्रामीण भागातला काय करू शकतो? ते काढू शकतो या मायक्रो ATMच्या सहाय्याने. म्हणजे असं काय तिथं काय कॅशचं ट्रान्झॅक्शन होत नाही, तो मॅन्युअलीच पैसे देतो तुम्हाला. फक्त तिथं काय तुमचं फक्त डाटा वगैरे घेतला जातो, थंब वगैरे घेतला जातो या मायक्रो ATMवर. हे झालं ATMचे वेगवेगळे प्रकार. नंतर आपल्याला लक्षात घ्यायचं MDR म्हणजे काय एक समजून घ्यायचं आहे. मर्चंट डिस्काउंट रेट. मर्चंट डिस्काउंट रेट. आता ह्या मर्चंट डिस्काउंट रेट समजून घेत असताना MDR म्हणजे काय तुम्हाला पहिल्यांदा POS माहीत पाहिजे. POS काय? पॉईंट ऑफ सेल टर्मिनल मशीन. जी तुम्ही पेट्रोल पंपावर वगैरे छोटी मशीन असते बघा, किंवा दुकानात वगैरे गेला तर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करताना ते स्क्रॅच केलं तर कार्ड स्क्रॅच करतात, ती जी मशीन असते ती कोणती म्हटलं जाते? त्याला पॉईंट ऑफ सेल टर्मिनल मशीन. असं जर मशीनवर पेमेंट केलं तर त्याच्यावर एक MDR चार्ज लागतो. हा ॲक्च्युली काय आहे? मर्चंट डिस्काउंट रेट MDR हा काय लागतो? चार्ज लागतो. काय कशावर? त्या मशीनवर तुम्ही जर कार्ड काय केलं? स्क्रॅच केलं. आणि हा चार्ज कोण करतो? पे करतो जो दुकानदार असेल किंवा पेट्रोल पंपाचा जो मालक असेल त्याला काय करावं लागतो? MDRची फी काय करायला लागत होती? पेड करावं लागत होती. म्हणजे एक प्रकारे. मग 2018ला मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती व तंत्रज्ञान जे मंत्रालय आहे, ह्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने काय केली? 2000 पर्यंतच्या ट्रान्झॅक्शन जे असतील त्याच्यावर काय केली? 2 वर्षासाठी काय केली? MDRवर सबसिडीसुद्धा देण्यात आली. ज्या बिझनेस जे एखाद्याचा बिझनेस असेल आणि त्याचा टर्नओव्हर आणखी 2020च्या बजेटच्या दरम्यान सांगण्यात आलं, ज्या बिझनेसमॅनचा टर्नओव्हर किती 50 करोड आहे अशा बिझनेसमॅनकडून काय केला जाणार नाही? MDR घेतला जाणार. म्हणजे त्यांनी जर काय व्यवहार केला असेल तर त्याच्या MDR काय केला जाणार नाही? घेतला जाणार नाही असं बी सांगितलं. तो MDR कोणी? RBI असेल बँकांनी काय करायचा? उचलायचा. म्हणजे एक प्रकारेच काय सांगितलं? MDR का द्यावा लागतो? तर जीच काय मधली तुम्ही त्याला सर्व्हिस मिळते त्यासाठी हा MDR चार्ज काय केला जात होता? आकारला जात होता. हा झाला मर्चंट. म्हणजे ह्याच्यामध्ये बी थोडं 50 करोड ज्यांचा टर्नओव्हर आहे त्यांना बी काय करण्यात आली? MDRमध्ये सवलत देण्यात आली. मग हा MDR विषय काय झालं? थोडक्यात झाला. अशा प्रकारे आपला काय झाला? बँक मनी हा टॉपिक काय झाला? पूर्णपणे डिटेलमध्ये आपण काय केला? घेतलेला आहे. आता आपल्याला जायचं आहे ते म्हणजे आभासी चलन, क्रिप्टो करन्सीकडे. आभासी चलन म्हणजे आता आपल्याला जायला आपण बघितलं कोणता पैसा बघितला? वस्तूंचा पैसा, धातूंचा पैसा. जशी माणसाची उत्क्रांती होत गेली तशी पैशाची उत्क्रांती होत गेली. नंतर कागदी पैसा बघितला आपण काय, नंतर कोणता बघितला? बँक मनी बघितला. आता नंतर आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे आभासी चलन बघायचा किंवा आभासी पैसा जो आहे तो. आभासी पैसा त्यालाच आपण काय म्हणतो? क्रिप्टो करन्सी देखील म्हणतो. आभासी पैसा चलन म्हणजे हे काही चलन नाही, ऑलरेडी काही दिसत नाही, न दिसणारं चलन. जे तुमच्या बँक मनी आहे, बँक मनीचं तुम्ही परत चेक वगैरे काय करू शकता? तुम्ही जनरेट करू शकता किंवा तो बँकेतून काढू बी शकता, जे कशाच्या संदर्भात? फिजिकल फॉर्ममध्ये. परंतु आभासी चलन तसं तुम्ही काढू शकत नाही, काय नाही. हे ऑनलाईनच सगळी सिस्टम आहे. हे आभासी चलनामध्ये म्हणजे एक न दिसणारं चलन आहे. आता ह्याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी यूज केली जाते, आता हे न दिसणारं चलन आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये आपल्याला काही आता बघायचं नाही, फक्त जेवढं एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे तेवढंच आपल्याला फक्त लक्षात घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी यूज केली जाते आभासी चलनामध्ये, ही टेक्नॉलॉजी एक महत्त्वाची आहे, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. आभासी चलनामध्ये जी टेक्नॉलॉजी यूज केली जाते तिचा वापर केला जातो त्याला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. आता रेग्युलर बघा, रेग्युलर ज्यावेळेस आता इथं बँकची मेन ब्रँच आहे बँकची मेन ब्रँच आहे, परत बँकच्या वेगवेगळ्या शाखा आहे तिकडं आजूबाजूला. ह्या शाखा इथला डाटा बँकेचा कुठं होणार? इथं सेंट्रलाइज डाटा स्टोअर केला जाणार. जो काय वेगवेगळ्या ब्रँचचा आहे हा डाटा सगळा कुठं? इथं सेंट्रलाइज डाटा. आता सपोज ही सेंट्रलची सिस्टम हॅक झाली तर काय होईल? सगळा डाटा लॉस्ट होण्याचं वगैरे सगळा चान्सेस आहे ना. आता ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये काय केलं जाईल? इथं आता सपोज ही सगळं
तुमचं हिथलं ट्रान्झॅक्शन इथं बी स्टोअर असणार आहे, 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 इथं बी स्टोअर असणार आहे. म्हणजेच काय डिसेंट्रलाइज डाटा स्टोअर केला जाणार आहे इनक्रिप्टेड फॉर्ममध्ये. असा गुप्त फॉर्ममध्ये काय इनक्रिप्टेड फॉर्ममध्ये इथं 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 सपोज इथली जरी सिस्टम हॅक झाली तरी तुमचा डाटा इथं असणार आहे, इथं असणार आहे, इथं असणार आहे, इथं असणार आहे, इथं असणार आहे. परंतु ज्यावेळेस सेंट्रलाइज डाटा असायचा जर मेन सिस्टम हॅक झाली तर सगळा डाटा लॉस होण्याचं काय जास्तीत जास्त चान्सेस आहेत. जी आता सिस्टम आपण बँकिंगमध्ये यूज केली जाते ती कशी सेंट्रलाइज असते, परंतु ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये डिसेंट्रलाइज सगळं असल्यामुळे काय होणार आहे तर डाटा हॅकिंग वगैरे होण्याचं काही चान्सेस कमी आहेत. म्हणजे इथला जर हॅक झाला तर ह्या सर्व्हरवर तुमचा डाटा लॉस्ट होणार नाही, म्हणजे लॉस्ट होणार नाही. इकडं वेगवेगळ्या सर्व्हर काय होणार आहे म्हणजे इथला जर लॉस झाला तर इकडे सुद्धा काय डाटा तो स्टोअर असणार आहे. ही अशी जी टेक्नॉलॉजी यूज केली जाते आभासी चलनामध्ये ती म्हणजे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. ओके, ही कशी सेक्युर इनक्रिप्टेड फॉर्ममध्ये असते. आता अमेरिकेमध्ये मग ह्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा यूज करूनच हे आभासी चलनाचा काय झाला उदय झाला. अमेरिकेमध्ये 2007च्या आसपास काय आली ती सबप्राईम क्रायसिस आली ती. एक आर्थिक संकट आलं तर त्याचा जगाच्या बी इकॉनॉमीवर बी काय झाला परिणाम झाला, एक जागतिक आर्थिक संकट बी आलं. मग असे काही लोक होते यांचा डॉलरवरचा विश्वास उडाला गेला. मग काय म्हणले की असे लोक म्हणले या डॉलर बिलर नको आपल्याला दुसरंच काहीतरी आणो. मग दुसरं काय आणो तर मग काय म्हणले ते म्हणले क्रिप्टो. एक सतोशी नाकामोटो नावाचा एक युजर होता, सतोशी नाकामोटो. ह्या सतोशी नाकामोटोने काय आणली बिटकॉइन हे एक प्रकारचं आभासी चलनाचा शोध लावला. ऑनलाईन ना ही काय कॉइन बिन नाही वेगळी काय आभासी चलन आहे. हे बिटकॉइन नावाच्या आभासी चलनाचा काय केला शोध लावला. हा सतोशी नाकामोटो हा अजून कोण व्यक्ती आहे सापडलेलं नाही. हा एक अजून जसा चलन आभासी आहे तसा व्यक्ती बी कसा आहे आभासीच आहे. मग या बिटकॉइन नावाचा काय लागला चलनाचा काय कोणती टेक्नॉलॉजी वापरून ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर करून ह्या बिटकॉइन नावाच्या आभासी चलनाचा काय केला शोध लावला. एक बिटकॉइन बरोबर जसं 1 रुपया बरोबर 100 पैसा असतो तसं एक बिटकॉइन बरोबर 10⁸ सतोशी एवढी व्हॅल्यू असते एका बिटकॉइनची. नंतर वेगवेगळे आभासी चलन. आता हे बिटकॉइन हे काय आभासी चलन आहे. जसं चलनामध्ये आपण काय म्हणतो रुपया डॉलर परत चायनाचा रेनमिनबी आपलं जसं असेल. मग हे जसंच आभासी चलनामध्ये बी बिटकॉइन पहिलं चलन आलं म्हणजे एक प्रकारे म्हणायला लागेल. नंतर आपल्या भारतामध्ये बी असं लक्ष्मी कॉइन आहे, लिथेरियम म्हणून एक आभासी चलन आहे. म्हणजे असं वेगवेगळे आभासी चलन काय होत गेली मार्केटमध्ये येत गेली. मग आता हे आभासी चलन आलं मार्केटमध्ये. मग आभासी चलन तुम्ही कशा प्रकारे मिळवू शकता, खरेदी कशा प्रकारे करू शकता. आभासी चलन मिळवण्याचे 3 प्रकारचे मार्ग आहेत. एक आहे म्हणजे मायनिंग करून. मायनिंग करून काय करू शकता तुम्ही मायनिंग. मग ही मायनिंग कुठं तुम्हाला खड्डा वगैरे खांदायचा नाही. मायनिंग करून म्हणजे जसं खनिजाची वगैरे मायनिंग करून आपण काय करतो ही करतो. पण मायनिंग करून म्हणजे मोठे मोठे कॉम्प्युटर असणार आहेत. मग त्याच्यावर काय CPU वगैरे हार्ड डिस्क असणार आहेत. मग हार्ड डिस्क मग ह्याच्यावर काय केली जाईल हार्ड डिस्कच्या सहाय्याने वगैरे CPUच्या सहाय्याने काय केली जाईल कॉम्प्युटरवर काय केली जाईल मायनिंग केली जाईल. मग ह्याच्यामुळे काय झालं ग्राफिक्स कार्ड आहेत ना त्याच्या बी किमती काय झाल्या भरमसाठ वाढल्या गेल्या. कशामुळे ह्या मायनिंग जी आभासी चलनाशी केली जात होती त्याच्यामुळे मध्ये मध्ये ग्राफिक्स कार्डच्या बी किमती वाढल्या गेल्या होत्या. आता ही मायनिंग कशा प्रकारे केली जाते त्याची प्रोसेस काय आहे हे आपल्यासाठी काही कामाचं नाही एक्झामच्या दृष्टीनं. मग तर लक्षात घ्या मायनिंग करून काय केलं जातं आभासी चलन मिळवलं जातं. दुसरी गोष्ट आहे म्हणजे तुमच्याजवळ ज्या वस्तू असतील किंवा तुम्ही सेवा असेल ही सेवा किंवा वस्तू देऊन तुम्ही सुद्धा काय करू शकता आभासी चलन काय करू शकता खरेदी करू शकता. नंतर तिसरी गोष्ट आहे तिसऱ्या मार्गाने मिळवू शकता ते तुम्ही म्हणजे काय विनिमय करून. विनिमय म्हणजे मार्ग म्हणजे काय तर तुमच्याजवळ रुपये आहे डॉलर आहे तो रुपया डॉलर देऊन तुम्ही जशा वेबसाईट आहेत एक बिझनेसच लोकांनी सुरू केलेला आहे की बिटकॉइनचं चलनाचं काय करण्यासाठी एक्सचेंज करण्यासाठी. मग तुमच्याजवळचा रुपया असेल डॉलर असेल तो देऊन सुद्धा तुम्ही काय करू शकता आभासी चलन काय करू शकता खरेदी करू शकता. ह्या आभासी चलनाला कोणत्याही सरकारचं बॅकिंग नाही आहे हे बी लक्षात असू द्या. जे बिटकॉइन वगैरे आहेत भरपूर जे आभासी चलन याला कोणत्याही सरकारचं वगैरे काय नाही बॅकिंग नाही. मग ह्या 3 मार्गाने मायनिंग वस्तू सेवा विनिमय ह्या 3 मार्गाने काय केलं तुम्ही आभासी चलन मिळवलं. परंतु ह्याच्यामुळे असं तोटं होऊ शकतात जसं टेरर फायनान्स असेल या टेरर फायनान्सला वगैरे काय केलं जाऊ शकतं प्रमोट केलं जाऊ शकतं. मग भारतामध्ये ह्या आभासी चलनाला अलाव करायचं का नाही ह्याच्यासाठी 2 समित्या बसवण्यात आल्या होत्या. एक दिनेश गर्ग समिती बसवण्यात आली होती. दिनेश शर्मा समिती बसवण्यात आली होती आणि एक गर्ग समिती होती. एक गर्ग समिती काय केली सुभाषचंद्र गर्ग समिती.
सुभाषचंद्र गर्ग समिती. ह्या 2 समिती 2018च्या सुमारास काय केल्या, बसवण्यात आल्या. ह्या दोन्ही समितीनं सांगितलं भारतामध्ये बिटकॉईनला अलाव नको किंवा आभासी चलनाला अलाव नको. मग काय करण्यात आलं, गव्हर्नमेंटनी एक बिल बी आणलं होतं. नंतर RBIने बिटकॉईन काय केली, पूर्णपणे आपलं जे आभासी चलन आहे ते पूर्णपणे काय केलं, बॅन केलं. आणि ज्यावेळेस RBIने पूर्णपणे आभासी चलन बॅन केल्यानंतर मग आभासी चलन बॅन झाल्यानंतर जो कोणी वेबसाईट वगैरे चालवत होते तिथं आभासी चलनाचा काय केला जायचा, व्यवहार चालू केला जायचा. मग असे लोकांनी काय केलं, सुप्रीम कोर्टामध्ये गेले. RBIने आमच्या पोटावर एक प्रकारे काय केला, पाय दिला. म्हणजे RBIने हे सगळं आमचं आभासी चलन जे आहे, आमचा व्यवसाय म्हणजे आम्हाला कलम 19 नुसार घटनेतल्या व्यवसाय कोणताही करण्याचा काय अधिकार आहे. मग असं सांगितलं. म्हणजे त्यांनी म्हणजे एक प्रकारे ते सगळ्या गोष्टी झाल्या. मग सुप्रीम कोर्टाने काय केला, हा बॅन जो आहे ह्या वर्षी काय केला, आभासी चलनावरचा हटवला. मग हा जो बॅन हटवल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस बॅन हटवला आणि हा बॅन हटवल्यानंतर सांगितलं की RBIने एक असं रिस्ट्रिक्टिव्ह बंदच म्हणून अशी डायरेक्शन इश्यू करू नका, तर एक काय ठराविक लिमिट ठेवा की एवढ्याच्या रकमेपेक्षा जास्त तुम्ही काय करू शकत नाही, आभासी चलनामध्ये इन्व्हेस्ट तुम्हाला करता येणार नाही, असं RBIने काय केलं, सांगितलं. म्हणजे आपलं सुप्रीम कोर्टाने सांगितलं RBIला की अशी तुम्ही काहीतरी गाईडलाईन इश्यू करा, परंतु एकदम तुम्ही बंदच करून टाकू नका. आता हे झालं. मग वर्ल्ड बँक बघा, हे भारतामध्ये गोष्टी काढल्या. वर्ल्ड बँकनी ही जी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे आभासी चलनाच्या मागे यूज केली जाते. आता RBIने बी सांगितलं की आम्ही ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर का भारतात करता येईल का, काय वेगळी पद्धत वापरून, हे बी RBI बी काय करते, त्याच्यामध्ये प्रयत्न चालू आहेत RBIचे बी. वर्ल्ड बँकने काय केलं, एक बॉन्ड आहे नावाचा एक बॉन्ड लॉन्च केला जो ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. आणि हा कसा, आभासी बॉन्ड. म्हणजे हा बॉन्ड जगातला पहिला बॉन्ड हे कुठं, ऑस्ट्रेलियामध्ये लॉन्च करण्यात आला. हा बॉन्ड कुणी, वर्ल्ड बँकनी लॉन्च केला. मग इथं काय केलं जाईल, जे कोणी इन्व्हेस्ट करेल त्याला 2% व्याज दिलं जाईल. आणि मग हे जे विकसनशील राष्ट्र आहेत त्यांना काय केलं जाईल, पैसा लोन वगैरे प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करेल, वर्ल्ड बँक करेल. मग हा झाला वर्ल्ड बँकचा. जगातली एक मार्शल बेट आहेत बघा, मार्शल आयलंड माहीत असेल तुम्हाला, पॅसिफिक समुद्रामध्ये आहेत मार्शल आयलंड किंवा मार्शलची बेटे. ही मार्शल बेट आहेत, ही एक काय सॉव्हरेन स्टेट आहे. पण अमेरिका जे आहे, USA त्यांना काय करते, एक प्रकार डिफेन्स असेल त्यांच्या बजेटमध्ये वगैरे ते अमेरिका बनवण्याचं काम करते. त्यांची जी करन्सी आहे ती US डॉलर आहे. परंतु त्यांनी जगातील पहिला असा देश हा बनला की त्यांनी स्वतःची ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी यूज करून स्वतःची काय केली, करन्सी लॉन्च केली, एक आभासी चलन लॉन्च केलं. ते म्हणजे सॉव्हरेन असं नाव आहे त्याचं, SOV सॉव्हरेन असं नाव आहे. जगातलं पहिला देश असा मार्शलची बेट ठरली. नंतर व्हेनेझुएलामध्ये हायपर इन्फ्लेशनचा प्रॉब्लेम होता. मग हा हायपर इन्फ्लेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, म्हणजे महागाई जास्त होती, ते सॉल्व्ह करण्यासाठी तिथं बी एक आभासी चलन लॉन्च करण्यात आलं. तिचं नाव आहे पेट्रो कॉईन. ह्या सगळ्या गोष्टी आपण काय केल्या, बघितल्या. म्हणजे माणसाचा जसा उद्रेक झाला तसा पैशाचा देखील काय होत गेला, उद्रेक होत गेला. म्हणजेच काय झालं तर कोणता पैसा आला, पहिल्यांदा वस्तूंचा पैसा, धातूंचा पैसा, कागदी पैसा, नंतर बँक मनी, त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी घेतल्या. आणि शेवटी कोणतं, आभासी चलन. एवढं आपल्याला काय आहे, एक्झामच्या दृष्टीनं सफिशियंट आहे. थँक्यू, धन्यवाद.